नमस्कार. रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकाचं मतदान पण झाले विधानसभेचं. तर 23 तारखेला निकाल आहेत. 23 तारखेला निकालानंतर लगेच सरकार बसवायचे. 25 तारखेला विधानसभा बरखास्त होती आणि 26 तारखेला राष्ट्रपती राजवट लागते. म्हणजे 25 तारखेला नाहीतर 26 तारखेला सकाळी सरकार बसवायच लागेल, नाहीतर राष्ट्रपती राजवट लागणारच. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार कोण, महाराष्ट्र सरकार कोणाचं येणार. तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा जर चेहरा बघितला तर ह्यावेळी जयंत पाटील साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून, असं मला वाटतं. त्याचे काय कारण नाहीत. आता जयंत पाटलांचा जर परिचय द्यायचा म्हणला तर जयंत पाटील हे स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्या ते सुपुत्र आहेत. राजारामबापू पाटील हे शेकापचे पहिले 3 नेते होते. त्याच्यानंतर जयंत पाटील हे पवारसाहेबांबरोबर काँग्रेसमध्ये आले 1990 साली. 1990 नंतर जयंत पाटील इस्लामपूर मतदारसंघातून आमदार आहेत. आता ते मला वाटते 6 का 7 वेळा ते आमदार आहेत इस्लामपूर मतदारसंघातून. त्यांचे काम करण्याची ताकद चांगली आहे. त्यांना प्रशासनाचा पण अनुभव आहे. अर्थमंत्रीपद, गृहमंत्रीपद, बालविकास मंत्रीपद, ग्रामविकास मंत्रीपद अशी बरीच पदं त्यांनी बसवलेली आहेत. दांडगा अनुभव आहे प्रशासनाचा. त्याच्यामुळे जयंत पाटील साहेबांना पवारसाहेब मुख्यमंत्री करू शकतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार का, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीपद ह्यावेळी मिळू शकतं. त्याचं कारण आहे उद्धव ठाकरेची शिवसेना आहे, त्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पवारसाहेबांनी दिले 2019 साली. काँग्रेसला तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मागं बऱ्याच वेळा दिलेले आहे. त्याच्यामुळे पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यावेळी मुख्यमंत्री करू शकतात. अजितदादांना दाखवू शकतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मुख्यमंत्री करू शकतो आणि केलेला आहे ह्यावेळी, असं ते त्यांना आव्हान देऊ शकतात अजितदादा. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री आतापर्यंत एकदा सुद्धा झालेला नाही. आता 2004 साली त्यांना संधी आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री करायचा, पण साहेबांनी तेव्हा असं सांगितलं की 4 मंत्रिपदे मिळाल्यामुळे 4 माणसे खुश होतील, 4 मंत्रिपदे मिळतील, त्यामुळे एक मुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा 4 मंत्रिपदे घेतलेली चांगली. आणि जर मुख्यमंत्री जर करायचं म्हणलं तर तेव्हा छगन भुजबळ साहेबांसारखेच दिग्गज नेते होते, त्यांना मुख्यमंत्रीपद करावं लागलं असतं. तेव्हा ते उपमुख्यमंत्री 2004 साली झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार जेव्हा आलं होतं तेव्हा अजितदादा पण होते. त्याच्यामुळे अंतस्थ पण वाद झाले असते. आणि साहेब असे पण म्हणले की जर मुख्यमंत्री जर आत्ताच ते 2-4 महिन्याच्या मागे बोलले होते की मुख्यमंत्री जर तेव्हा 2004 साली आम्ही केला असता तर काय घडलं असतं हे तुम्हाला आत्ता कळतंय काय, आत्ता पक्ष फुटलेला आहे. तेव्हा पण तशी परिस्थिती झाली असती पक्षफुटीची, असं साहेबांना म्हणावंचं असेल त्यांच्या वक्तव्यात, असं मला वाटतं. आता पवारसाहेब मुख्यमंत्री जयंत पाटलांनाच करू शकतात. पवारसाहेबांची ती ताकद आहे मुख्यमंत्रीपद करायची. पवारसाहेब हे सगळ्यांना एकत्र करून एकत्रित मोठ बांधून ते मुख्यमंत्री जयंत पाटलांना करू शकतात. ते एकनिष्ठ आहेत. पक्षाने चिन्ह फुटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेले नाहीत अजितदादांबरोबर. त्यांना ऑफर आल्या, ते सांगत होते जयंत पाटील की आम्हाला ऑफर आल्या, तुम्हाला मंत्रिपद राखून ठेवलेलं आहे, तुम्हाला मी मंत्रिपद देऊ. पण जयंत पाटील साहेबांनी स्पष्ट सांगितलं की मी तुमच्याकडे येणार नाही, मला काय मंत्रिपद नको, मी पवारसाहेबांसोबतच जाणार. त्यामुळे एकनिष्ठ म्हणून जेव्हा पक्षाचा वाईट काळ होता त्यात पवारसाहेबांना साथ दिलेली आहे. त्याच्यामुळे पवारसाहेब जयंत पाटील साहेबांना मुख्यमंत्री करू शकतात. दिलीप वळसे पाटील गेले, छगन भुजबळ साहेब गेले, अजितदादा तर गेलेच. एवढे सगळे दिग्गज नेते, निष्ठावंत नेते, जे पवारसाहेबांचे उजवे खांदक समजले जाणारे सगळे नेते गेले, पण जयंत पाटील साहेब गेले नाही. आणि प्रदेशाध्यक्षपद जेव्हापासून जयंत पाटलांच्याकडे आलेले आहे तेव्हापासून जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं महाराष्ट्रात काम चांगल्या पद्धतीने केले. त्याच्यामुळे पण जयंत पाटील साहेबांना पवारसाहेब मुख्यमंत्री करू शकतात. बरेच जण म्हणतात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळेंना पवारसाहेब करू शकतात. मला तसं वाटत.
पवारसाहेब सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री चालणार नाही असं मला वाटते. कारण की साहेब म्हणत असतात सुप्रियाला आता आम्ही केंद्रात ठेवलेले आहे, ते केंद्राचा गाडा बघणार आणि राज्याचा गाडा हा अजितदादा बघायचे तवा, म्हणजे जेव्हा हे दोन पक्ष एकत्र होते तेव्हा. आता बी तसंच होणार आहे. सुप्रिया सुळेंना त्यांनी खासदार केलेलंच आहे. खाली ज्यांनी पक्षाची धोरा चांगली पद्धतीने सांभाळली असे जयंत पाटील पडत्या काळात 8 खासदार त्यांनी निवडून आणलेले आहेत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांनी. त्याच्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करतात. आता वेगळी जर समीकरणं जर घडलीच, काय अपक्षांचा जर पाठिंबा घ्यावा लागला तर वेगळी समीकरणं होऊ शकतात, हे नाकारता येणार नाही. आणि जर BJPला बाजूला ठेवण्यासाठी जर शिंदेची शिवसेना एकत्र करण्यासाठी, म्हणजे कोणी म्हणतं की शिवसेना शिंदे आणि पवारसाहेब हे दोघं एकत्र आहेत अंतस्थ, हे असू पण शकतं. कारण की पवारसाहेबांनी टीका केली नाही शिंदेसाहेबांवरती, शिंदेसाहेबांनी पवारसाहेबांवरती ह्या निवडणुकीत टीका केली नाही, त्यामुळे ते अंतस्थ त्यांचं काय असू पण शकतं, हे नाकारता येणार नाही. आता शिंदेसाहेबांना एकत्र करायचं म्हणलं तर उद्धव ठाकरे साहेबांना आणि शिवसेना, दोन्ही शिवसेना त्यांना एकत्र करावं लागते आणि दोन्ही शिवसेना पण एकत्र येऊ शकतात. त्याचं कारण आहे की दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचं 7 खासदार आहेत शिंदेसाहेबांचं आणि त्याचा इफेक्ट थेट केंद्रावर पडू शकतो. केंद्रातलं सरकारसुद्धा पवारसाहेब घालवू शकतात शिंदेसाहेबांना एकत्र करून आणि वेगळी समीकरणं महाराष्ट्रात जोडू शकतात. जर परिस्थिती वेगळी जर झाली, त्रिशंकू परिस्थिती होऊ घातली महाराष्ट्रात, तर जयंत पाटील साहेबांना ते मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रात देऊ शकतात, नाही तर एकनाथ शिंदे साहेबांना पण मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रात देऊ शकतात. आणि केंद्रातलं सरकार घालून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा काय खरं नाही, यांना पण ते खाली खेचून देशातली समीकरणं सुद्धा बदलू शकतात. त्यामुळे पवारसाहेब काहीही करू शकतात. त्यांनी जेव्हा त्यांना सांगितलं की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण महाराष्ट्रात, तर त्यांनी थेट सांगितलं की आम्ही काय मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यामध्ये रेसमध्ये नाही, ज्यांचं कोणाचं जास्त आमदार निवडून येतील त्यांचा आम्हाला पाठिंबा राहील असं त्यांनी सांगितलं. असं पवारसाहेब बोलत होते. पण पवारसाहेबांच्या मनातलं कोणीही काही सांगू शकत नाही, ते काहीही करू शकतात. जेव्हा पोलीस इलाका स्थापन केलं तेव्हा इंदिरा गांधींना त्यांनी आव्हान दिलं, तेव्हा इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या, तेव्हा त्यांनी आव्हान दिलं आणि पोलीस इलाका स्थापन केलं. एक काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून त्यांनी जनता पक्ष एकत्र आणला, पवारसाहेबांचा काँग्रेस पक्ष. अजून एक पक्ष त्यांनी एकत्र 3-4 पक्ष एकत्र करून तेव्हा पोलीस इलाका स्थापन केलं. त्यामुळे साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात किंगमेकर आहेतच आणि ते काही करू शकतात. त्यामुळे भविष्यात आता येणाऱ्या ह्या निवडणुकीनंतर निकाल लागल्यानंतर जयंत पाटील साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, ते चेहरा असू शकतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.